संपूर्ण देशासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 1 एप्रिलपासून या 10 वस्तू प्रचंड स्वस्त होणार. लॉकडाऊन रद्द. मोदींचा धडाकेबाज निर्णय. सगळ्या अफवा खोट्या ठरल्या. जेव्हा मोदीजींनी सांगितलं की लॉकडाऊन रद्द झालाय, लॉकडाऊन लागणार नाही, कारण सरकारच्या एका निर्णयामुळे इराण आणि भारतामध्ये संबंध आता सुधारले आहेत. यामुळेच आता सरकारने 10 वस्तू स्वस्त करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. याची यादी समोर आली आहे. ही घसरण, ही किमतीत होणारी कपात. लोकांचा याच्यावर भरोसा बसत नाही. त्यामुळे स्वतः सरकारने याची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये पेट्रोलचे भाव आहेत, डिझेल, त्याचबरोबर गॅस सिलेंडर आहे. या 3 वस्तूंचे भाव इतके कमी होत आहेत की ज्यामुळे अक्षरशः लोक खुश झाले. 1 एप्रिलनंतर या वस्तू किती रुपयांनी कमी होणार याचा भाव स्वतः पत्रकार परिषदेत सांगितला गेला आहे. यानंतर सगळ्यात मोठी खुश करणारी गोष्ट ही आहे, ती म्हणजे खाद्यतेल. खाद्यतेलाचे देखील भाव प्रचंड कमी होणार आहेत. या 4 वस्तू झाल्यात. पण यानंतरच्या 6 वस्तू अशा आहेत की ज्या आपल्याला दररोज लागतात आणि त्यांचा भाव कमी झाल्यामुळे प्रत्येकाचा महिन्याचा खर्च निम्म्यापेक्षा कमी होणार आहे. पहा कोणत्या. आता या 10 वस्तू तर स्वस्त होणारच आहेत, पण यासोबत 15 अशा वस्तू आहेत की ज्या महाग होणार आहेत. व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सरकारने जी यादी दिली आहे ती यादी पाहणार आहोत. कारण लॉकडाऊन रद्द केलेली आहे, पण काही महत्त्वाचे नियम घालून दिलेले आहेत. पूर्वीसारख्या सगळ्या वस्तू सगळ्यांना आता मिळणार नाहीयेत. काही महत्त्वाचे नियम आहेत. 3 महत्त्वाचे नियम आहेत. त्या नियमानुसारच वस्तू मिळणार आहेत. तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की 1 एप्रिलपासून कोणत्या 10 वस्तू स्वस्त होणार, कोणत्या 10 वस्तू महाग होणार आहेत. काय नवे नियम लागू होणार आहेत. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, पण सरकारने मोठी कपात करून लोकांचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पण नियम कडक घालून दिलेले आहेत. या नियमांचे पालन करणाऱ्यांना स्वस्त वस्तू मिळणार आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी व्हिडिओमध्ये आपण यादी पाहतोय कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत, कोणत्या कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत. काय नियम लागू केले. लॉकडाऊन रद्द झालं. पण नियम नेमके काय आहेत ते नियम तुम्हाला समजावून सांगणार आहोत. 2 दिवसांपूर्वी ज्या अफवा उठल्या होत्या की लॉकडाऊन लागणार, पण त्या सगळ्या अफवा खोट्या ठरल्या. कारण सरकारनं एक निर्णय घेतला आणि ज्यामुळे युद्धाचा परिणाम भारतावर हा पूर्णतः कमी झाला आहे. 2 दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलं असेल, सगळीकडे रांगा लागल्या होत्या. पेट्रोल पंपावर रांगा होत्या, तर काही लोक किराणा दुकानात जाऊन सामानाची खरेदी करत होते, तर काही लोक गॅसची टाकी घरी आणून ठेवत होते. काही लोक तर 6 महिन्यांचे राशन भरून ठेवत होते. पण आता त्याची गरज नाही, कारण सरकारनं स्पष्टपणे सांगितले आहे की कुठलाही भाव वाढणार नाही. 10 वस्तू अशा आहेत ज्यांचे भाव भयानक कमी होणार आहेत. मग ते भाव किती रुपयांनी कमी होणार, तसेच कोणत्या 10 वस्तूंचे भाव वाढणार आणि काय नियम बदलले आहेत. कोणते 3 कडक नियम लागू झालेले आहेत. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुमचा वेळ वाया न घालवता एक एक करून गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक गोष्टींची आपण यादी पाहतोय की या वस्तूचे भाव किती कमी झाले. प्रत्येक गोष्टीचे भाव कमी झाले. कोणत्या गोष्टीचे वाढले टप्प्याटप्प्यानं सांगतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे ती म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव कसे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. पहा आता, सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे जी स्वस्त होणार आहे ती म्हणजे कपडे आणि चपला. पहा, सरकारनं कमी किमतीच्या शूज आणि कपड्यांवर टॅक्स कमी केला आहे. त्यामुळे आता साधे कपडे आणि चपला स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या कपड्यांची किंमत आधी 200-300 रुपये होती, ती आता काही रुपयांनी कमी होऊ शकते. हे ऐकून तुम्ही म्हणाल की किती कमी होणार. पण पहा, प्रत्येक वस्तूवर थोडी थोडी बचत झाली तर महिन्याला मोठी रक्कम वाचते, हे लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स, शॅम्पू, टूथपेस्ट, साबण अशा वस्तूंचा GST 18% वरून थेट 5% आणण्यात आला आहे. ऐकलत का.
18वरून 5. म्हणजे या वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी घट बघायला मिळणार आहे. तुम्ही रोज वापरता शॅम्पू, रोज वापरता पेस्ट, रोज वापरता साबण, आणि या सगळ्या गोष्टी आता स्वस्त होणार आहेत. तिसरा मुद्दा, दूध आणि दुधाचे पदार्थ. पहा, बटर असेल, तूप असेल, चीज असेल, सुकामेवा असेल, त्यांच्यावरचा टॅक्स 12%वरून 5%वर करण्यात आला आहे. म्हणजे आता तूप, बटर, चीज हे सगळं स्वस्त मिळणार. आता तुम्ही म्हणाल, दुधाचे भाव कमी होतील का? तर दुधाच्या किमती या राज्य सरकारांवर अवलंबून असतात. पण दुधाच्या मालावर GST कमी झाल्यानं तूप, बटर, दही या सगळ्या गोष्टी नक्कीच स्वस्त होतील. मंडळी, चौथा मुद्दा, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा, खाद्यतेल. म्हणजे आपण रोज वापरतो ते गोडे तेल, सोयाबीनचे तेल, सूर्यफुलाचे तेल. याबद्दल काय बातमी आहे ते ऐका. सरकारनं पाम ऑइल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेल यावरचा आयात फॅट्स कमी ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. म्हणजे या तेलाच्या किमती वाढणार नाहीत, जशा आहेत तशा राहतील किंवा काही प्रमाणात कमी होऊ शकतात. ही सर्वसामान्यांसाठी सगळ्यात मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण खाद्यतेलाचे भाव वाढले तर अख्ख्या किचनचे बजेट कोलमडते. पाचवा मुद्दा, स्मार्टफोन आणि घरगुती उपकरणं पहा. फ्रीज, TV, वॉशिंग मशीन, मोबाईल फोन या सगळ्यांच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो. सरकारनं इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर काही करांमध्ये सवलत दिल्यास या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर याचे आयात शुल्क वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे काही महागडे प्रॉडक्ट्स मात्र महाग होऊ शकतात. म्हणजे साधा फोन स्वस्त होईल, पण महागडा फोन महाग होऊ शकतो. लक्ष द्या. सहावी मोठी बातमी औषधांबाबत आहे. ऐका, काही अतिशय गरजेच्या गोळ्यांवर GST सरकार घडवण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय पक्का झाला तर तुमची रोजची औषधं स्वस्त होणार हे नक्की. ज्यांना BP, शुगर किंवा हृदयाचा त्रास आहे आणि रोज गोळ्या खाव्या लागतात, त्यांच्या खिशाला आता मोठी कात्री लागणार नाही. पण थांबा, आता सर्वात थरारक भाग येतोय. तो म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव. या 3 गोष्टी तुमच्या बजेटची पार वाट लावतात. समजून घ्या, इंधनाचे दर वधारले की मालवाहतूक महाग होते आणि मग भाजीपाला, धान्य बघता बघता कडाडले. म्हणूनच इथं नीट लक्ष द्या. सगळ्यांना वाटलं होतं की युद्धामुळे पेट्रोलचे भाव गगनाला भिडतील बघा. पाकिस्तानसह शेजारच्या देशात पेट्रोल मिळणं कठीण झालंय. तिथं हाहाकार माजलाय. पण आपल्या भारतात मात्र चित्र अगदी उलट आहे. सरकारनं एक मास्टर स्ट्रोक मारलाय. पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर चक्क कमी केलाय. जो आधी 13 रुपया होता तो आता थेट 10 रुपयांवर आणला आहे. म्हणजे लिटर मागे पूर्णतः 3 रुपयांची कपात. नीट ऐका, जर तुम्ही महिन्यात 50 लिटर तेल जाळत असाल तर तुमचे 150 रुपये सरळ वाचणार. डिझेलवर बोलायचं तर तिथं तर 10 रुपयांची मोठी कपात केली आहे. याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांपासून ते ट्रान्सपोर्ट महिलांपर्यंत प्रत्येकाला होणार आहे. पण एक धोक्याची घंटा लक्षात ठेवा. जागतिक बाजारात कच्चं तेल महाग झाल्याने कंपन्या तोट्यात आहेत. त्यामुळे ही 10 रुपयांची सूट प्रत्येकाला थेट मिळेलच असे नाही. तुमच्या शहरातल्या टॅक्सनुसार 2 ते 5 रुपयांपर्यंतचा फरक पडू शकतो. पण भाव वाढण्याला तरी नक्कीच लगाम बसेल. आता सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे गॅस सिलेंडर. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला दर बदलतात हे तुम्हाला माहीतच आहे. सध्याच्या जागतिक तणावात सरकार घरगुती गॅसच्या किमती कमी करून महिलांना मोठा आधार देण्याची शक्यता आहे. ही कपात झाली तर गृहिणींचे बजेट सुधारेल. मात्र इथे एक ट्विस्ट आहे. पुढचे भाव हे युद्धाच्या परिस्थितीवर अवलंबून असतील. युद्ध थांबलं तर दर अजून पडतील. पण युद्ध भडकले तर खिसा पुन्हा रिकामा होऊ शकतो. त्यामुळे आत्ताच जो फायदा मिळतोय तो पदरात पाडून घ्या. पण उगाच घाबरून साठेबाजी करू नका. थोडक्यात काय, तर आता कपडे, चपला स्वस्त होणार, शॅम्पू, साबण स्वस्त होणार आणि तूप, बटर, चीज सुद्धा स्वस्त मिळणार. खाद्यतेलाचे भाव वाढणार नाहीत.
आणि इंधनात मोठी कपात. ही आनंदाची बातमी असली तरी बाहेरून येणाऱ्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढतील हे विसरू नका. शेवटची आणि सर्वात कळीची गोष्ट सांगते. नीट कान देऊ नये का? सरकारने कर कमी केला हे ठीक, पण त्याचा खरा फायदा तुमच्यापर्यंत पोहोचतोय का हे पाहावं लागेल. अनेकदा काय होतं, सरकार टॅक्स कमी करतं पण दुकानदार किमती खाली आणत नाहीत. तो मधला नफा दुकानदारास लागतात आणि सामान्य माणूस लुकला जातो. त्यामुळे सावध राहा. बाजारात गेल्यावर किमती नीट तपासा. जर स्वस्त झालेलं नसेल तर आवाज उठवा, कारण हा तुमच्या हक्काचा पैसा आहे आणि तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. मित्रांनो, ही होती सरकारच्या अधिकृत यादी. पण एक नागरिक म्हणून मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. कागदावर जरी भाव कमी झाले असेल तर प्रत्यक्ष तुमच्या शहरात तुमच्या जवळच्या दुकानात हे भाव कमी झाले आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा सरकार टॅक्स कमी करतं, पण कंपन्या आपल्याला वाढवण्यासाठी किंमत तशीच ठेवतात. तुम्हाला काय वाटतं? खरंच या महागाईच्या काळात 3-5 रुपयांच्या कमी त्याने आपल्या खिशाला फरक पडत आहे का? हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर गाजर आहे. तुमचं जे काही मत असेल ते प्रामाणिकपणे खालील कमेंटमध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्लास टेंडर आणि पेट्रोल. आपण पाहिलं की जगात युद्ध सुरू आहे का? तेलाचे भाव खालीवर होत आहे. अशावेळी 10 रुपयांची कपात ऐकायला चांगली वाटते. पण जर उद्या युद्ध भडकले तर हे भाव पुन्हा गगनाला भिडू शकतात. त्यामुळे माझी सर्वात महत्त्वाची तुम्हाला विनंती आहे की आपण वर विश्वास ठेवू नका, साठेबाजी करू नका. आमच्या मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की लोकांनी पेट्रोल पंपावर अंगावर लावल्या होतं. तसंच गोंधळ करू नका. पण एक सुजाण नागरिक म्हणून परिस्थिती समजून घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? सरकारने पेट्रोलचे भाव अजून किती कमी करायला हवेत? 100 रुपयांच्या खाली पेट्रोल यायला हवं की? कोणाकोणाला वाटतं? कमेंटमध्ये हो किंवा नाही असं लिहून काढवा. आता आजच्या आज खास प्रयत्न तुमच्यासाठी. या यादीमध्ये आपण पाहिलं की कपडे, चपला आणि खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त होणार आहे. तुमच्या घरात दर महिन्याला सगळ्यात जास्त खर्च कोणत्या गोष्टीवर होतो? किराणा? मुलांचं शिक्षण? पेट्रोल जर जास्त कमी असेल त्यावर आपण पुढचा विचार, पुढचा सविस्तर व्हिडिओ बनवूया. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, जेणेकरून मला समजेल की आपण माहिती कुठपर्यंत पोहोचवत आहे. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली तर त्या व्हिडिओला आत्ता लाईक करा. तुमच्या ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुप नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सुद्धा ही अपडेट मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर संपर्क करून आपल्या बेल आयकॉन नक्की दाबा. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.